काल ना आपल्याकडे आबोली दिदीचं केळवण होतं. आबोली दिदी म्हणजे माझी आत्ते बहीण. तर काल ना आम्ही तिला भारी वाटावं यासाठी जे जे करता येईल ते करायचा प्रयत्न केला. आणि काल ऋतूचा वाढदिवसही केला. आता केळवण म्हणजे काय असतं असा प्रश्न पडायच्या आधी सांग. केळवण आणि गडंगनेर दोन्ही एकच असतं. तर केळवण याचा अर्थ काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे. लग्न ठरलेल्या वधूची जशी माहेरी काळजी घेतली जाते तशी सासरीही घेतली जावी, हा ही केळवण करण्यामागचा हेतू असावा. महाराष्ट्रात नवीन लग्न ठरलेल्या वधूवरांची केळवण करण्याची पद्धत आहे. हा विधी लग्नाआधी केला जातो. प्रेमाचं प्रतीक म्हणून वधूवरांना गिफ्ट दिलं जातं. केळवण झालेल्या मुलीस केळवली असं म्हणतात. अशा मुलीला सासरची वेद लागलेले असतात. इतके दिवस माहेरी गुंतलेलं तिचं मन आता सासरी धाव घेऊ लागतं आणि ती माहेराविषयी उदासीन राहू लागते. तर ही झाली केळवण बद्दल थोडीशी माहिती. तर जय शिवराय सर्वांना. 100 दिवसात आयुष्य बदलायचं, आज 91वा दिवस. तर हा केळवणचं सांगता सांगता मध्येच व्यायाम का करायला लागला असं डोक्यात यायच्या आधी 90 व्हिडिओ टाकले, ते जाऊन नक्की बघा. आज इकडे ट्रायसेपचा व्यायाम केला, जेवण केलं आणि पुस्तक वाचलं.